तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। तुम्ही शक्तीमध्ये आदितीला शोधल्यावर मलाही शक्तीमध्ये आदितीचाच भास व्हायचा, पण खरं काय घडलं तेही माहित होतं ना। कधी कधी आदितीची एवढी आठवण यायची की इथे समाधीवर आल्याशिवाय मला राहवतच नव्हतं। इथं समाधीवर येऊन रडून रडून मन हलकं झालं की परत घरी निघून जायचंय। तुमची माझ्यावरची माया, तुमचं माझ्यावरचं प्रेम बघून माझे विचार बदललेत। आधी मला वाटायचं की मी माझ्या सगळ्या जवळच्या माणसांना गमावलंय, पण नाही, तुमचं हे प्रेम बघून मला जाणवतंय की मी तुम्हा दोघींना कमवलंय। खरंच माझी आदिती आज खरंच खूप भाग्यवान आहे। याआधी मी समाधीवर येऊन एकटीच तिला भेटून जायचे, आज मात्र तिची आई, बहीण, मावशी, आजी सगळ्या जणी तिची पूजा करणार आहेत आणि सगळ्या जणी तिला भेटणार आहेत। बोल, आम्ही सांगितलेल्या कामाचं काय झालं? तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थित पार पाडलंय, अजिबात काळजी करण्याचं कारण नाही। गुड, व्हेरी गुड। आता त्या मैत्रीला जेलमध्ये जाण्यापासून कोणीही वाचू शकत नाही। पण मी काय म्हणतो साहेब, एक मिनिट, तुझा बोलण्याचा सूर असा जाणवतोय की तुला अजूनही आमच्यावरती विश्वास नाही। तसं नाही साहेब, नाही म्हणजे याआधी आपण मैत्रीला अडकवण्याचे बरेच प्लॅन केले आणि प्रत्येक वेळेस ती मात करून निघून गेली। डोंट वरी, यावेळेस असं काहीही होणार नाही। आम्ही आमचं आतापर्यंतचं सगळं कसं पणाला लावून हा प्लॅन डिझाईन केलाय। आता मैत्रीला सुट्टी नाही आणि सुटकाही नाही। कोण आहे रे? रॉकी, तू आम्हाला आपल्या प्लॅन बद्दल विचारत होतास ना? रिझल्ट तुझ्या समोर उभा आहे। वॉर सुरू व्हायच्या आधीच शत्रू गटातून शांतीच्या झेंड्यासोबत माफीनामा घेऊन नोकराला पाठवले। तुमचं बोलून झालं असेल तर मी काही बोलू का? ओ हो, ॲटिट्यूड। ओळख सांगण्याची एक पद्धत असते, पण त्याआधी मी तुम्हाला, तुझं नाव कमला असून तू मैत्रीच्या घरी एक नोकर आहेस, आय नो दॅट। आणि तसंही मैत्रीच्या घरावर आमचं इतकं लक्ष असतं की त्या घरातली पाल आणि उंदीर देखील आम्हाला ओळखायला लागले। मग कमला मावशी उर्फ कमलाई, काय म्हणते तुमची लाडकी मैत्री? स्वतःला इथे येऊन आमची माफी मागायची लाज वाटतेय म्हणून तुला पाठवलंय का आमची माफी मागायला? तुमचं बोलून झालंय का अजून काही बोलायचंय? वाह, पुन्हा ॲटिट्यूड। कसे ना रावसाहेब, सध्याची तुमची अवस्था अगदी गाढवासारखी आहे।
तू कोणासोबत काय बोलतेय याचं भान आहे का तुला? गोष्टीतल्या गाढवासारखा असं मला म्हणायचं होतं. तर ते गाढव ओझी वाहता वाहता चुकून एका उंच पर्वतापर्यंत पोहोचला. त्या पर्वतावरून सगळं जग त्याच्या नजरेखाली आहे असंच त्याला वाटायचं. एवढंच नाही तर सर्व पर्वत त्याच्या पायाखाली दिसू लागला. शेवटी गाढवच ते. आपण पर्वतावर उभे आहोत याचं भान विसरून तो स्वतःला पर्वतापेक्षाही मोठा समजू लागला. हीच गोष्ट जगाला ओरडून सांगायच्या नादात त्याचा पाय घसरतो. तिथेच विषय संपतो कायमचा. त्यानंतर त्याची बॉडी कुणालाही दिसल्याचं आठवत नाही. तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचंय ते. फार काही नाही कळलं, पण एक गोष्ट मात्र पुन्हा नव्याने सिद्ध झाली. मैत्रीच्या घरातल्या सगळ्यांना डायलॉगबाजी करण्यामध्ये फार नाद आहे. बरोबर बोलताय साहेब. या आजी पण ना फुल टू रॉक वाटतेय. पण नुसतं वाटून काय उपयोग? वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे. मैत्रीच्या जीवावरती तू कितीही डायलॉगबाजी केलीस ना तरी तू एक कामवाली ती कामवालीच राहणार. मी काय काम करते त्यापेक्षा मी कुठं काम करते हे खूप महत्वाचं आहे. आणि त्या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे. अगदी तुमच्याकडे काम करणाऱ्या या तुमच्या माणसापेक्षाही. ऍटिट्यूड. तुम्हाला जे काही समजायचंय ते समजा. ताईसाहेबांनी मला काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी पाठवलं म्हणून मी इथे आलीये. त्यामुळे मी आता जे काही बोलणार आहे ना ते तुम्हाला मुकाटपणे ऐकून घ्यायचंय. हे रावसाहेब राजे शिर्के, लोकांसाठी तुझं हे नाव तुझी ओळख आहे, पण त्या नावापलीकडे जाऊन तुझा हा चेहरा मी चांगलाच ओळखून आहे. मला संपवण्यासाठी तू काय नाही केलंस ते सांग ना. आधी त्या श्रुतिकाला माझ्याच घरी पाठवून मलाच माझ्या घरातनं बाहेर काढलंस. मला माझ्या मुलीसहित दुसऱ्यांच्या आधारावर राहायला भाग पाडलंस. या सगळ्या प्रवासात श्रुतिकाला वास्तवाची जाणीव झाली आणि ती सुधारली. माझ्या विरोधात असणारी श्रुतिका माझ्या बाजूने आली. तुझ्यासाठी ही तुझी सगळ्यात मोठी हार होती म्हणून तू तिला मारलंस आणि मला आरोपी ठरवून जेलमध्ये पाठवलंस. कदाचित तुला असं वाटत असेल की मला माहित नाही,